मोदी सरकार एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचा नारा देशभर बुलंद करतंय, तर दुसरीकडे मोदी सरकारचे मंत्रीच सरकारच्या अभियानाला हरताळ फासण्यात पुढे असल्याचं दिसून येतंय। देशाचे कृषी मंत्री राधामोहन सिंग चक्क खुलेआम लघुशंका करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत। आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हेच का स्वच्छ भारत अभियान? दीपक, खरं तर ज्या सरकारचे 2014 साली जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून उठता बसता स्वच्छ भारत अभियानाचा गवगवा जो आहे तो सगळीकडे पाहायला मिळतो। स्वतः पंतप्रधान याबाबत सगळ्या जनतेला सातत्याने आवाहन करत असतात। टीव्ही रेडिओवरून त्याच्या संदर्भातल्या जाहिराती देखील सुरू असतात। आणि अशा वेळेला जेव्हा सरकारमधलेच एक ज्येष्ठ मंत्री अशा पद्धतीनं इतक्या खुलेपणानं मलमूत्र विसर्जन करताना दिसत आहेत आणि ते देखील त्यांच्या भोवती सिक्युरिटी म्हणजे एखाद्या सरकारी दौऱ्यावर जात असताना त्यांनी हा प्रकार केलेला आहे। आज राष्ट्रीय जनता दल, लालू प्रसाद यादव यांचा जो पक्ष आहे त्यांच्या पक्षानं त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो जे आहेत ते पहिल्यांदा जाहीर केले आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रकाराची चर्चा सुरू झाली। राष्ट्रीय जनता दलाचे जे अध्यक्ष आहेत लालू प्रसाद यादव यांचा सेन्स ऑफ ह्युमर जो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यांची राजकीय कारकीर्द कशी असली तरी सेन्स ऑफ ह्युमरच्या बाबतीमध्ये ते म्हणजे सर्वाधिक सेन्स ऑफ ह्युमर असलेले नेते आहेत आणि त्यांच्याच या कलेचा वारसा कदाचित त्यांच्या पक्षाने घेतल्याचं दिसत आहे। कारण राष्ट्रीय जनता दलाच्या अकाउंटवरती जेव्हा हे फोटो टाकले होते तेव्हा त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं की कड़ी सुरक्षा के बीच केंद्रीय कृषि मंत्री सूखा प्रभावित क्षेत्र में सिंचाई योजना की शुरुआत करते हुए उन्होंने स्वच्छ भारत अभियान को भी गति दी। तर अशा पद्धतीने जेव्हा हे फोटो एका पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरती आले त्याच्यानंतर या सगळ्या बातमीची चर्चा जी आहे ती राजधानीमध्ये सुरू झाली। कृषी मंत्रालयाला देखील या संदर्भात विचारणा करण्यात आलेली आहे। मात्र हे फोटो नेमके केव्हाचे आहेत हे अजूनही सांगता येत नाहीये। मात्र फोटोमध्ये ज्या अर्थी लाल दिव्याची गाडी अजूनही दिसते त्या अर्थी 1 मेच्या आधीचा हा प्रकार असावा असं कळतंय। निश्चितच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे मंत्री साहेब, हे शोभतं का स्वच्छ भारत अभियानासाठी याचा तुम्हीच विचार करावा।